नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आता मी मम्मीला सोडलंय आणि आता मी चाललेलो आहे घरी. म्हणलं मग सोडलंय घरी चाललोय तर मग ब्लॉग चालू करू शकतो ना आपण. त्याला काय अडचण नाही. आता घरी जाऊ मस्त बेस्ट 1 घंटा मोबाईल पाहून झोपून राहू. भेटू आपण आता 10 वाजता. चला, कारण की समोरला चिकचिकी हो. काहीच मी आता घरी आलो आणि मस्त म्हणलं आता 1 घंटा झोपून राहू. 10 वाजता ड्युटीला जाणे. आज 2 वाजता अपॉइंटमेंट आहे. मस्त आता ड्युटीला जाऊ. काय बघा रोजच तर चला भेटू 10 वाजता. काल सांगितलं ती गाडी चालवली, आरशे गाडीला होती तर आज भावानं लगेच ती घेऊन गेला आणि नाही मला ठेवून दिली. ती 400 काढायला जमत नाही, काही काढायला जमत नाही. आज डबल गावाकडे जायचं आहे मला आजीच्या, आणि तिकडे आरशे लावली गाडीला. एकटाच जाणार तिकडे. एवढ्याला मॅशी घेऊन जाऊ का मी गाडी? तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये काय करता. हॅशटॅग स्वतःची गाडी ती बी स्प्लेंडर आरशेनं काढू जाणार. काल सांगितलं ती गाडी चालवली, आरशे गाडीला होती तर आज भावानं लगेच ती घेऊन गेला आणि नाही मला ठेवून दिली. ती 400 काढायला जमत नाही, काही काढायला जमत नाही. आज डबल गावाकडे जायचं आहे मला आजीच्या, आणि तिकडे आरशी लावली गाडीला. एकटाच जाणार तिकडे. एवढ्याला मॅशी घेऊन जाऊ का मी गाडी? तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये काय करता. हॅशटॅग स्वतःची गाडी ती बी स्प्लेंडर आरशेनं काढू जाणार. मी फायनली आलो क्लिनिकला. मस्त साफ सूप केलं. मला खूप जास्त भूक लागली होती. मी जेवण पण करून घेतलं मस्त पैकी, कारण की आज आहे ना ते क्लिपचे सर येणार आहे, तर त्याच्यामुळे मग पटापट आवरून घेतलं. तुम्ही फक्त आपला ब्लॉग कंटिन्यू पहा. गेलो तुम्ही कुठं बाहेर जाऊ शकतो शकतो फक्त ब्लॉग कंटिन्यू पाहू शकता. फक्त स्टे ट्यून. अरे बाप, मला ब्लॉग पोस्ट करायचा आहे गाईज. मी पटकन ब्लॉग पोस्ट करतो बरं. मला आज आजीच्या गावाकडे जायचं होते म्हणून मी नवीन कपडे घालून आलो. इथं आलो, आरशे काढले. मम्मी म्हणे गाडीला आरशे राहू दे मग जाय म्हणे. मी जात नाही म्हणलं मग तसा. मला गाडीचे आरशे काढायचे मगच जाईन मी. मी बी लय हुशार आहे म्हणलं. मला शोक माझ्यासाठी लय मोठे आहे. मम्मी म्हणे मग कॅन्सल. मग थांबलं जाऊ काय? कॅन्सल तर कॅन्सल. मग काय वापस जातं. मग गाडीचे आरशे काढूनच गेलो असतो मी. नाही जायचं मग कॅन्सल. मस्त ड्रेसिंग मारणार तर चष्मा बिष्मा मस्त सगळं ओकेमध्ये होतं. पण नाही म्हणले घरचे कॅन्सल. फक्त एका गोष्टीमुळं, आरशामुळं फक्त. नाही तर मला दामणगावला जायचं होतं. कॅन्सल तर कॅन्सल. मागा वापस जातं. हॅशटॅग स्वतःची स्प्लेंडर आणि गाडीचे आरशे काढायसाठी रडू राहिले. तुम्हीच सांगा आता काय करू मी. आता क्लिनिकला आलो आणि क्लिनिकला आहे ना लाईटच नाही. तर आता बसून राहू आपण कवरभर. आणि दुसरी गोष्ट म्हणायचा मुद्दा असा आहे की आपला ब्लॉग आहे ना आता छोटा होणार आहे. मी बाहेर गेलतो कामानिमित्त गेलतो गाईस, तर ते काम केलं. मग घरी गेलो, थोड्या वेळ आराम केला. मग आता दवाखान्यात आलो. दवाखान्यात बसलो आता गप 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 एवढं त्याने आव धुमणून. तर ब्लॉग स्टे ट्यून. आता झालेली वेळ ब्लॉग या ठिकाणी एंड करायचा. आजचा ब्लॉग एकदम छोटा होणार आहे. माझ्या फोनमध्ये चार्जिंग आहे, त्या चार्जिंगचा भोसाडा वाचला बेंचवर. 750 रुपये चार्जर घेतलं ते आणि 2 घंटे चार्जिंग लावलं. तर घंटे चार्जिंग घालणे ओरला टू तरली माहीतचा भोसाडा. मग तर जाऊन आजचे दिवस ब्लॉगमध्ये शिवाय असून जाऊ द्या. तर ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला शिवाय जाऊ नका. भेटूया उद्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाबाला बेन टेक केअर.